झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। दोंडाईच्या शहरात अमरावती नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू। पर्यायी कच्च्या रस्त्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य, अवजड वाहनांमुळे अनर्थ घडण्याची भीती। धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या शहरातून वाहत जाणाऱ्या अमरावती नदीवर पुलाचे काम करण्यात येते। शहराचा मध्यवर्ती भाग आणि रेल्वे स्टेशन परिसराला जोडणारा हा एक महत्त्वाचा दुवा आहे, परंतु हा पूल जीर्ण झाल्याने त्या जागेवर नवीन पूल बनवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत सुरू करण्यात आले असून रस्त्याची वाहतूक वळवण्यात आली आहे। शहरातील गडीपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडणारी पाईप मोरी टाकून कच्चा रस्ता तयार करण्यात आलाय। माती टाकून बनवण्यात आलेल्या याच रस्त्यावरून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, अवजड वाहने आणि सर्वसाधारण वाहने हे ये जा करीत आहेत। आधीच तो कच्चा रस्ता, त्यात रुंदी कमी आणि प्रचंड धूळ यामुळे रहदारी अडचणीची ठरते। त्यामुळे या रस्त्यावरील बसेससह अवजड वाहने इतर रस्त्यावरून वळवण्यात यावी। धुळे, नंदुरबार, शहादा, शिंदखेडा या भागातून येणाऱ्या वाहनांना शहराबाहेरील डायव्हर्शनने व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या पत्रकावर शहर प्रमुख शैलेंद्र सोनार, ईश्वर पाटील, अण्णा चित्ते, अक्षय धनगर, सतीश कोळी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडाईच्या। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।